नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातला अतिशय सोपा आणि छोटा टॉपिक, तो म्हणजे काळ आणि काळाचे प्रकार। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बघा, सर्वात महत्त्वाचे काय असते बघा, सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते। सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते। आपल्याला वाक्याचा काळ क्रियापदामुळेच समजला जातो। वाक्याचा काळ हा कशावरून समजतो? क्रियापदामुळे समजला जातो। काळाचे प्रमुख 3 प्रकार आहेत बघा, कोणते ते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। काळ कसा ओळखायचा बघा, काळ कसा ओळखायचा? वाक्यात क्रियापद एकटे आले तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो। बघा, काळ कसा ओळखायचा याची एक ट्रिक आहे की बाबा, वाक्यात फक्त क्रियापद एकटे आले तर मग तो कोणता ना कोणता कसा काळ असतो? साधा काळ असतो। तो कोणता ना कोणता साधा काळ असतो। त्याची उदाहरणं बघून घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन ते समजू येईल। बघा, साधा वर्तमान काळ, त्याच्यामध्ये काय येतं? लिहितो, पळते, वाचते। फॉर एक्झाम्पल, मी लिहिते, तो पळतो, तो वाचतो। दुसरा प्रकार बघा, साधा भूतकाळ। दुसरा प्रकार काय आहे? साधा भूतकाळ। म्हणजे तेथे क्रिया ही झालेली असते। लिहिले, मी लिहिले, ती पळाली, त्याने वाचले। हा कसा? साधा भूतकाळ। तिसरा प्रकार आहे साधा भविष्यकाळ। तिसरा प्रकार काय आहे? साधा भविष्यकाळ। म्हणजे भविष्यात घडणारी घटना किंवा शक्यता जो आपण वर्तवतो त्याला म्हणायचं साधा भविष्यकाळ। लिहील, मी लिहीन, तो लिहील, ती पळेल, तो वाचेल, अशा प्रकारे। तर बघा, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ। संयुक्त क्रियापदाचा चालू, पूर्ण, रीतिकाळ असतो। चालू, पूर्ण किंवा रीतिकाळ असतो। म्हणजे एखादी क्रिया कंटिन्युअस मध्ये घडत असेल किंवा वर्तमान काळात घडत असेल तर त्याला काय म्हणतात? चालू, पूर्ण, रीतिकाळ असे म्हणतात। जी करंट सिच्युएशन मध्ये सध्या घडत आहे, परंतु तो साधा काळ नसतो। परंतु तो साधा काळ नसतो। आता उदाहरण द्यायचं झाल्यास, मी जेवते, हा झाला साधा काळ, पण मी जेवत आहे हा झाला चालू, पूर्ण किंवा रीतिकाळ, कारण ती क्रिया सुरू आहे। बघा, रीती वर्तमान काळ, ह्याच्यामध्ये काय? असतो, असते, असतात, असतो, असते, असतात। रीती भूतकाळ म्हणजे असे, असू। एखादी घटना घडलेली असेल त्याला म्हणायचं, किंवा घडत असेल भूतकाळात ती घडत असेल तर त्याला काय म्हणायचं? रीती भूतकाळ। पुढचा प्रकार यातला रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, थोडक्यात आपण बघून घेऊया की बाबा कसे आहे ते। काळाचे 3 प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे। वर्तमान काळामध्ये काय असतं की क्रिया चालू आहे याचा बोध होतो। क्रिया कशी आहे हो? क्रिया चालू आहे। त्याचं उदाहरण दिलंय, मी आंबा खातो, मी आंबा खातो, तो पत्र लिहितो, तो पत्र लिहितो। आता भूतकाळामध्ये कशाचा बोध होतो? क्रिया पाठीमागील काळात घडली आहे असा बोध होतो। क्रिया पाठीमागील काळात घडली आहे असा बोध होतो। म्हणजे मी आंबा खाल्ला होता, मी पत्र लिहित होतो। मी आंबा खाल्ला होता, मी पत्र लिहित होतो। तिसरा काळ येतो भविष्यकाळ। याच्यामध्ये क्रिया पुढे घडेल याचा बोध होतो। कसा बोध होतो? क्रिया पुढे घडेल याचा बोध होतो, म्हणजे भविष्यकाळात घडणारी घटना। मी आंबा खाईन, मी पत्र लिहीन। बघा, ही घटना भविष्यकाळात घडणार आहे, त्यानुसार त्यांनी म्हटलंय की मी आंबा खाईन, मी पत्र लिहीन। आता वर्तमान काळात काय बघितलं की क्रिया वर्तमान काळात चालू आहे, करंट सिच्युएशनला चालू आहे। म्हणजे मी आंबा खातो, मी पत्र लिहितो। भूतकाळात काय? मी आंबा खाल्ला होता, मी पत्र लिहित होतो। आणि भविष्यकाळात काय होईल? मी आंबा खाईन, मी पत्र लिहीन। काळाच्या प्रकारावरून, काळाच्या 3 मुख्य प्रकारावरून काळाचे 4 उपप्रकार पडतात। कसे 4 उपप्रकार पडतात ते कोणते आपण बघून घेऊ।
बघा, काळाच्या 3 प्रकारावरून काळाचे अजून 4 उपप्रकार पडतात. 3 कुठले? 3 मुख्य काळ कुठले आहेत आपले? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. याच्यावरून किती? 4 प्रकार पडतात. कोणते बघा? साधा, चालू, पूर्ण आणि रीती. साध्या काळामध्ये बघा, 3ही याच्यात आपण एकदम बघून घेऊ म्हणजे तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. मी केक खातो वर्तमान काळ, मी केक खाल्ला, मी केक खाईल. बघा, मी केक खातो, मी केक खाल्ला आणि मी केक खाईल. वर्तमान काळामध्ये सध्या मी केक खातो वर्तमान काळात घडणारी घटना सांगितली आहे. भूतकाळात मी केक खाल्ला असं सांगितलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये काय? मी केक खाईल. आता चालूमध्ये काय असतं की क्रिया ही वर्तमान, भूत आणि भविष्य ह्या काळात ही घडत आहे असं सांगितलं जातं. म्हणजे बघा, मी केक खात आहे, मी केक खात होतो, मी केक खात असेल. पूर्णमध्ये काय असतं की घटना वर्तमान, भूत किंवा भविष्य असो याच्यामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली असेल किंवा झालेली आहे याचा बोध होतो. आता उदाहरण बघू. मी केक खाल्ला आहे, मी केक खाल्ला होता, मी केक खाल्लेला असेल. याच्यामध्ये खाण्याची क्रिया ही 3ही काळामध्ये कशी पूर्ण झालेली असते. आणि रीती म्हणजे काय? की ती क्रिया घडत असणे. मी केक खात असतो, मी केक खात असे, मी केक खात जाईन, मी केक खात जाईन. चालू आणि रीतीमध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाहीये. थोडासा फरक आहे पण तुम्हाला समजून येतील या गोष्टी. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि भरपूर शेअर करा. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता हवा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा झाला हेही कमेंट करून सांगा. थँक्यू.